कवठेमंकाळकर, पावसाळा सुरू झालाय आणि त्याचसोबत सुरू झालेला आहे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल यांचा मान्सून धमाका ऑफर। घरातील प्रत्येकांसाठी, प्रत्येक वयोगटासाठी, प्रत्येक बजेटसाठी एकाच छताखाली फॅशनची मेजबानी। लग्न सराई असो किंवा खास समारंभ, नजरा खिळवणाऱ्या कलांजली पैठणी, देखण्या रूपम साड्या, ट्रेंडी कुर्ती आणि आकर्षक सिगार फुल सेट आता जबरदस्त ऑफर मध्ये। थंडीची तयारी देखील आत्ताच करा। दर्जेदार डबल ब्लँकेट, मऊ गालिचे व घर सजवणाऱ्या होम प्रोडक्ट्स वरती देखील आहे खास सवलती। लहानग्यांसाठी आकर्षक, आरामदायी व स्टायलिश कपड्यांचा संग्रह, तोही कमाल किमतीत। खास पुरुष मंडळींसाठी स्टायलिश टी शर्ट्स, मेन्स जीन्स आणि अजून बरच काही। प्रत्येक खरेदीवरती मिळवा बचतीचा आनंद। यंदाचा मान्सून हा शॉपिंग शिवाय अपूर्ण आहे, म्हणून आजच भेट द्या श्री सिद्धनाथ टेक्सटाईल्स, देशिंग रोड, यशवंत नगर, कवठेमंकाळ आणि घरी घेऊन जा स्टाईल, गुणवत्ता आणि जबरदस्त बचत। श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, घरातील प्रत्येकासाठी एकच फॅशन डेस्टिनेशन। कवठेमहांकाळ तालुक्यातील शिंदेवाडी येथील मयत सुधीर लाटवडे यांच्या कुटुंबियांची नीताताई केळकर यांनी घेतली भेट। मिरज येथील महावितरणच्या सबस्टेशनमध्ये ऑन ड्युटी असताना निर्घुणपणे खून झालेल्या सुधीर पंडित लाटवडे यांच्या शिंदेवाडी तालुका कवठेमहांकाळ येथील निवासस्थानी भाजपच्या नेत्या तथा महावितरणच्या संचालिका नीताताई केळकर यांनी भेट देत कुटुंबियांचे सांत्वन केले। यावेळी त्यांनी लाटवडे कुटुंबियांना धीर देत महावितरणमार्फत सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देखील दिले। भाजपच्या नेत्या नीताताई केळकर यांनी मयत सुधीर लाटवडे यांच्या पत्नीला महावितरणमध्ये अनुकंपा तत्वावर नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय होईल असे देखील सांगितले। तसेच लाटवडे कुटुंबियांच्या पाठीशी भाजप व महावितरण प्रशासन खंबीरपणे उभे राहील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला। यावेळी के मराठी न्यूजशी बोलताना नीताताई केळकर म्हणाल्या, सांगली जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात ऑन ड्युटी असताना अशा प्रकारची घटना यापूर्वी कधीही घडली नव्हती। सुधीर लाटवडे यांच्या बाबतीत घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी व निंदनीय आहे। भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आम्ही आवश्यक त्या उपाययोजना करण्याचा प्रयत्न करू। पुढे बोलताना त्यांनी सांगितले की या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी मी स्वतः सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची भेट घेऊन मागणी केली आहे। पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करून न्यायालयात भक्कम पुरावे सादर करतील असा मला विश्वास आहे। मिरज येथील महावितरणच्या सबस्टेशनमध्ये ऑन ड्युटी असताना झालेल्या निर्घुण हत्येने संपूर्ण सांगली जिल्हा हादरला असून शिंदेवाडी गावात शोककळा पसरली आहे। नीताताई केळकर यांच्या भेटीमुळे लाटवडे कुटुंबियांना काहीसा आधार मिळाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली। के मराठी न्यूजला प्रतिक्रिया देताना नीताताई केळकर काय म्हणाल्या पुढे पाहूया। के मराठी न्यूजसाठी कवठेमहांकाळ तालुक्यातील शिंदेवाडी इथले सुधीर लाटवडे हे MSCBच्या एका सबस्टेशनमध्ये ऑपरेटर म्हणून कार्यरत असताना तसं तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच महावितरणमध्ये ड्युटीवर असताना त्याचा वैयक्तिक संघर्षातून खून झाला आणि त्याच्यासाठी आज मी इथे शिंदेवाडीला त्या कुटुंबाची भेट द्यायला गेलो होतो। त्याच्या दुर्दैवी पत्नी, मुलं आणि आई यांना भेटले आणि महावितरणकडनं त्यांच्या दुर्दैवी घटनेनंतर जे काही लाभ असतील ते देण्याच्यासाठी आम्ही प्राधान्यानं त्यांना त्या कुटुंबाचा विचार घेऊ आणि त्याच्या पत्नीला सुद्धा अनुकंपामध्ये लवकरात लवकर नोकरी मिळेल असं बघू आणि त्याचे खून करणारे आरोपी काही झालेले आहे त्यांना पण शिक्षा लागेल अशा पद्धतीचं आमचे जे पोलीस अधीक्षक आहेत तुषार दोशी यांच्याशी पण मी बोलणं करून घेतलेलं आहे आणि त्या शिक्षा लागेल असं बघत आहे। खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही। पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला, मूळव्याधी, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार, हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ।